सो गाईज आता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजायला आले आणि आम्ही चालू आहे गाडीवाड्यात. तिकडे वेतोबा मंदिर आहे आणि त्याच्यात जत्रा आहे. सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि मस्त आम्ही रेडी झालेलो. त्याच्यासाठीच आम्ही मुंबईवरून गावाला आलो जत्रेसाठी. ओके, मम्मीने माझं साडी घातली आहे. चलो लेट्स गो. सो गाई 6:30 वाजलेले आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की मी चालली आहे गाडीवाड्यात वेतोबाच्या जत्रेसाठी. आणि तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला माझ्या मूळ घराचा टूर पण दाखवणार आहे. आणि इकडे आम्ही शॉपमध्ये आलो आहे स्वीट्स वगैरे घेण्यासाठी. आणि हा आमच्यासोबत नेहमी असतो तो डॉग आहे. इकडे पप्पा त्याला आता बिस्किट देणार आहेत खायला. रस्त्याला लाईट नाही, फुल अंधार. काय दिसतंय फक्त एवढंच दिसतंय. आमचं नवीन घरापासून जुनं घर 10 to 15 मिनिट्स आहे वॉकिंग. तर आम्ही चालतच चाललेलो आहोत. आणि इकडे असे मस्त व्ह्यू दिसतात. संध्याकाळ झाली आहे पण इथला व्ह्यू खूप छान दिसतोय. सो फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत. हा आहे आमचा गाडीवाड्याचा एंट्रन्स. इकडे मस्त असं पाटी पण लावलेली आहे गाडीवाडा. इकडे सगळे गाडी लोक आहेत जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथून आता आतमध्ये जायचं आहे आणि 5 मिनिटावरच मंदिर आहे. सो गाईज हे आहे ते मंदिर. लाईटिंग वगैरे एकदम मस्त केलेली आहे. मला बघून तर खूप छान वाटतं आहे. आणि इकडे आमचं आहे घर. आणि तुम्हाला मी आता घराचा शॉर्ट टूर देते. सो आहे हे बाहेरचं पॅसेज. आधी हे अंगण होतं मग नंतर आम्ही हे पॅक केलं. इकडे इथे आहे समोर बाथरूम. आणि ही बाकी अशी मोठी जागा आहे. हे ह्याला पडवी बोलतात ती आहे. अशी मोठी आहे पडवी. आणि इकडे माझी आई आहे. आई हाय कर. हाय हाय कर. हाय. हां हा आहे आतला रूम. इकडे दोघं बसलेले आहेत. आणि हा आहे किचन. आई आमच्यासाठी चहा बनवते. तर आईने बनवलाय चहा. जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल. आम्ही चहा प्यायला बसलो आणि लाईटच गेली. सो आमचा नाश्ता वगैरे सगळं करून झालेला आहे आणि आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. आणि हे आहे ते मंदिर. आणि इकडे हे जे तुम्ही सगळे बघतायत केळीवाले वगैरे नारळवाले वगैरे आहेत. तर जसे बाकीच्या मंदिरात कसं ओटी देतात फुलांची हार वगैरे सगळं असतो तसे इकडे आमच्या वेतोबाला केळीचा घड दिला जातो. आणि तिकडे आहे समोर आमचं गुंडेश्वराचं मंदिर. त्याचं पण कलर वगैरे सगळं झालेला आहे. ते पण तुम्हाला मी दाखवते आता. सो गाईज आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. दर्शनासाठी थोडीशी लाईन आहे पण दर्शन फटाफट होत आहे. आणि मी खूप खुश आहे आणि एक्सायटेडसुद्धा आहे की मला तुम्हाला वेतोबाला दाखवायचं आहे आजचा त्यांचा लुक जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये त्यांना बघितलं होतं.
तुम्हाला हा लुक पण बघायला खूप आवडेल. आणि मंदिरला पण खूप सुंदर सजवलेलं आहे. आणि हे जे तुम्ही बघताय हे गाराणं घालतायत. इकडे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्यांना पैसे देऊ शकतात. आणि ते बघा ते गाराणं घालतायत त्यांच्यासाठी. सो गाईज हे जे तुम्ही राईट साईडला बघतायत ही आहे आमची सातेरी देवी. आणि ही आमच्या वेतोबाची बहीण आहे असं बोललं जातं. आणि ह्या देवीचं सुद्धा मंदिर आहे. त्या मंदिराचा पण मी व्लॉग लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. आणि इकडे आहे आमचा वेतोबा. वाव किती सुंदर दिसत आहेत. मला तर असं वाटतं का मी बघतच राहावं. गाईज तुम्ही पण दर्शन करून घ्या. सो गाईज तुम्ही कोकणात भरपूर बघितलं असेल की देवीची पालखी असते. पण तुम्ही तळ कोकणात आलात तर तुम्हाला पालखी नाही, तुम्हाला हे असं बघायला मिळतं जिथे देवीचा चेहरा म्हणजे मुखवटा आणि देवीचे 2 हात. सो आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही इकडे आलेलो आहे जत्रेत, जिकडे खूप सारे स्टॉल्स आहेत. आणि आता लाईट गेली अजून आलेली नाही आहे. आता जे काही दाखवायचं होतं ते तर राहिलं, बट मी नक्की ट्राय करेल सगळं काही दाखवायचं. सो गाईज इकडे भरपूर सारे स्टॉल्स लावलेले आहेत जिकडे तुम्हाला खेळणी, किचन, खायची गोष्ट, सगळं पाणीपुरी, चायनीज आयटमसुद्धा आहेत. ते आप्याचं आणि मग घेतो. आवडले हे येलो वालच घेते. हवा खूप भारी आहे गाईस. विदाउट बॅटरी कसरत करायची फक्त. आमच्या इकडे डीमार्ट मध्ये सो आम्ही इकडे घेतलं 1 प्लेट मंचुरियन ट्राय करण्यासाठी कसं लागतं ते. आणि इकडे समोर ते जम्पिंगवाला आहे, तिकडे मुलं अंधारात खेळत आहेत. मंचुरियन खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहे हक्का नूडल्स खाण्यासाठी. मंचुरियन तसे ओके ओके होते पण नूडल्स खूप टेस्टी होते गाईज. आणि इकडे आम्ही आईबाबांसाठी कांदा भजी घ्यायला आलो आहे आणि ही कांदा भजी पण खूप टेस्टी आहे.
सो गाईज आता आम्ही आलो आहे गेम खेळण्यासाठी आणि स्टार्टिंग पप्पांपासूनच केलेली आहे. हे घ्या ह्याच्यातले अजून एक फॅन्टा ग. काय आलंय? लागलं ना ते? सो गाईज यांचे रूल काहीतरी वेगळेच आहेत. पहिले आम्हाला वाटलं पप्पांनी टाकलं ते आम्हाला भेटलं असेल प्राईज, बट नाही, ते बोलतायत की तसं नाही आहे, की ते मागे बोर्ड लावलं आहे तसं सेम आलं पाहिजे. साबण पाहिजे चालू केलं का? साबण घेऊ जाऊ दे मध्ये घ्या घ्या. ते छोटा साबण बघ त्या साईडचा तो बघ, ते येलोच्या बाजूला आहे ना. छोटा 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 ये आता सरत जाय. कोणता पण घे. अरे टाक टाक. अरे राहिली माझी टाक. असं टाकतात का? सो गाईज मी आता आली आहे मेहंदी काढायला, पण ती छापेवाली, ज्याला आपण इन्स्टंट मेहंदीसुद्धा बोलू शकतो. आणि इथे पर हँड 20 रुपीज आहे. आणि आता तुम्ही बघा, पोरगी आहे का? हे नाही, वो टैटू लड़के लोग का है, 20 का एक ही लगता है. 20 का एकच. एक 7 काढू का? मोम डैट है, हार्ट है. टेंटन ही बघा माझी मेहंदी किती छान वाटते. आता काय माहिती किती दिवस राहील ती, ते तर सांगतात की 3 दिवस तर राहतेच. आता बघूया, मला तर खूप आवडली. माझी मेहंदी बघून नीललासुद्धा मन झालं होतं. सो तो बोलला का मी टॅटू काढतो, आणि ते टॅटूचे पण 20 रुपीजच आहे. आणि ते नीलने त्रिशूल काढलेला आहे, पण छान वाटतंय. तो बोलत होता मी AK-47 काढतो. इकडे असे भरपूर सारे छापे आहेत ज्याच्यावरती खूप छान छान डिझाईन आहेत. दाखवले ना ग. मगाशी लाईट गेली होती म्हणून नीट दाखवता नाही आलं. आता लाईट आलेली आहे, मग मी तुम्हाला आमचं मुंडेश्वराचं मंदिर दाखवते आहे. सो इकडे आहेत माझे बाबा, आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे, कारण की आम्ही गरम गरम कांदे भजे घेतलेले आहेत, ते खाण्यासाठी चाललो आहे आम्ही. सो गाईज आम्ही आता जेवून वगैरे आलेलो आहोत, आणि आत्ता वाजले रात्रीचे 12:15. आणि आता तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे, तर चला.
मगाशी खूप गर्दी होती म्हणून नीट दर्शन करायला भेटलं नसेल तर गाईज आता दर्शन करून घ्या. आणि मला तर खूप 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 बघून खूप छान वाटतंय. आणि मी आता मस्तपैकी जाऊन आमच्या विठोबासोबत छान एक फोटोसुद्धा काढणार आहे. आणि इथलं डेकोरेशन, मंदिराचा हा लूक खूप छान वाटतो. आणि ही आहे आमची सातेरी देवी, जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि इकडे चालू झालं आहे नाटक, ज्याला आपण दशावतार बोलतो. इकडे तुम्ही कुठच्याही मंदिराच्या जत्रेला जा, तिकडे तुम्हाला दशावतार नाटक बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. आता आजची जत्रा ही वेतोबाची होती, पण नंतर गुंडेश्वराची जत्रा आहे, त्या जत्रेला सुद्धा दशावतार नाटक असतं. त्या गणपतीच्या सुट्टीत अशी आहे विनंती केली पाहिजे. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सांगा. काय झालं? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत जाऊन एकदा बघून या. असं आम्ही म्हणत काय उद्योग धंदा काही नाही लोकांची असतील रे. काय खाताय काय? खीर खूप सुंदर झाली, गोड पण झाली, खूप चांगली लागते. कसं झालं? बेची लागायला मनुका टाकली नाही, भरपूर टाकली आहे. मनुकाट मनुका थोडी बेची लागायला. आम्ही काय म्हणालो हो, हात पुढे कर, मी तुला हात देऊ. आम्ही म्हणलो भक्ती केली साधी म्हणून, भक्ती केली साधी म्हणून रामदास लागे तुझ्या चरण, रामदास लागे तुझ्या, रामदास लागे तुझ्या चरणी हो. सो गाईज, व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे. आणि तुमका माझा हा व्हिडिओ आवडला असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करू विसरा नको काय. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलात नवीन असाल तर सबस्क्राईब करूक सुद्धा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.